इंग्रजी नवीन वर्षातला पहिला मराठी सण म्हणजे मकर संक्रांती भारतातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा करतात. आपल्या महाराष्ट्रात हा सण भोगी, मकर संक्रांती आणि किंक्रांती असा 3 दिवस 3 नावांनी ओळखला जातो. सगळ्यात आदल्या दिवशी असते ती भोगी. भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मिक्स भाजी अ, मस्त असं बनवलेलं असतं आणि ते खायचं असतं. असं म्हणतात, "जो खाई भोगी तो राही सदा निरोगी." तर आम्ही पण बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी बनवली होती. देवाला नैवेद्य दाखवून जेवण करून आम्ही बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचं सामान घ्यायला. यावर्षी थोडासा लेट झालाय, पण हरकत नाही. मार्केट अजून सुरू होतं. पण इतकं जास्त भरलेलं नव्हतं. काही-काही ठिकाणी होतं कारण उद्या सण आहे त्यामुळे 10 वाजेपर्यंत किंवा 10:30 पर्यंत चालू असेल मार्केट. तर सुगड घेतले आणि सुगड घेताना मला ती आपलं जे ट्रॅडिशन आहे, परंपरा आहे ती खूप छान आवडली. आपण सुगड घेताना जिथून घेतो तिथे हळदी-कुंकू लावतो आणि त्या पण आपल्याला हळदी-कुंकू लावतात. फुलं घेतली, गजरा घेतला. ज्या गोष्टी आठवत होत्या त्या सगळ्या तो घेतल्या. गजरा कितीला आहे दादा हा? हा 50 हा 30. 50 ला? ते घर बघा ना. हे बघ इथं खाली. कितीला आहे दादा ते? हा 100 ला आहे. कशात भावी बांगड्या ह्या हिरव्या? हिरव्या बांगड्या कशात? हिरव्या बांगड्या आहेत ना 50 रुपये डझन. ह्या 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 ते डिझाईन वाल्या ना ते 100 रुपये. प्लेन प्लेन 50. उद्याच्या पूजेसाठी लागणारं सगळं सामान घेतलं. मार्केटमधून निघालो आणि असं वाटत राहिलं यांचा सण कधी होणार, कारण हे 10:30 वाजले तरी अजून मार्केटमध्येच आहे. ते जेवणार कधी आणि उद्या सण कधी होणार. म्हणजे आपल्या आनंदासाठी खरंच काही लोक किती कष्ट घेत असतात हे यांच्याकडे बघून वाटतं. आणि लोंबी ह्यात बसत नाही येतात ते पानावर पुजातात ती लोंब्या वटाणा सोलायचा का तसाच? आई वटाणं सोलतात का? मग यात बसत नाही वटाणा, तो पानावर ठेवा लागतोय. यात कसं बसणार सांग बरं वटाणा? संक्रांतीच्या दिवशी सकाळी सकाळी आईने पूजा मांडून घेतली. जे सुगड आणले होते ते 5 तिचे होते, 5 माझे होते आणि 5 तुळशीचे होते. असे एकूण 15 सुगड आणले होते. तुकडं मला ती जळी होईनात बाई एवढा दिला पण तिनं. तिळपोळी बनवली होती कारण हे ऑफिसला गेले होते आणि आम्ही दोघीच होतो. मग तिळपोळीच बनवली, पुरणपोळी नाही बनवली. संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे बायका एकमेकींना रुक्मिणीला आणि तुळशीला ओवाळतात. आता आई पहिल्यांदा रुक्मिणीला, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली तिथे, रुक्मिणीला ओवाळते. नंतर मी ओवाळते. त्याचा ओसा रामाचा ओसा जन्म जोगी ओसा, रामाचा पाठव चित्तला निसवा जन्म जोगी ओसा. सीतेचा वंसा, रामाचा वंसा, जन्मजोग वंसा, विठ्ठलाचा वंसा, रुक्मिणीचा वंसा, जन्मजोग वंसा. झालं.
अशी मी तयार झाली आहे. सोनालीच्या घरी जाणार आहे पावसाळ्याला. घरात मेन पहिलं तुळशीला आणि देवाला ओळखायला जाऊन मग बाहेर पडायला आपण कधी जातो. मी सकाळी एकदा उठलो तुळशीला आणि देवाला पहिलं सकाळ आपल्या घरात देवाला पण ओळखायला असते. ती 5 वेळा हो तिथे काय काय म्हणते माहीत करायची येत नाही आपल्याला एवढ्या. एक फूल आणि 2 पानं आणि एवढी म्हणजे सगळं असतं. 5 बायकांच्या पण 5 बायकांच्या पण देत पण चालतंय काय सगळ्यांना देऊ आपण फुलं मेन फुला जातात. फुला पहिलं नव्हती फुलं येईल पण येऊ ही बघ शेत आहे आपल्या तर बोर एवढी असं असते आपल्या पण बघ कसं हळू फुलं असते पाना येड्यावर सगळं ते पाना येड्यावर पुजायचं तर देव येडा पुसताना देवा म्हणा लक्ष ठेवून ह्याला लई वरच ना. हा तुम्ही अकलूचेच आहेत का तुम्ही? कुठे राहते? नाही 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 इथं आपल्या विंग मध्ये कुठल्या फ्लोअरला? कधी आले तुम्ही? तुम्ही मला बघितले कधी? मी तुम्हाला पहिल्यांदाच बघते म्हणून व्हिडिओ घेतला 5 बायकांकडून. मी जाऊन पोहोचलो. तुमच्यावर घरात गुलाल आहे असं खेळ जायचं मग बसत उभं अरे ओरडायलाच दादाला 2 जण खेळताय ना इकडे ना. अरे येतोय 5 मिनिटात थांब. तुम्ही जॉबला असतं त्यामुळे दिसणार तसं. पण तुम्ही कार्यक्रमाला वगैरे नसते असतो ना पण गणपती असतो. हा तेच की तुम्ही तेवढाच त्रास ते. सीतेचा वसा रामाचा वसा जन्मजोग वसा विठ्ठल रुक्मिणीचा वसा इंटरमध्ये वसा श्लोक अरे जायचं जायचं आयतो Thank you.
श्लोक मधून येऊ नको. रामाचा पाठ सीतेला हां ए श्लोक इकडे हो. अरे येतोय ना, थांब दादा येतोय. गोड खायचं आमचे पेढे पण असतात तुमच्याकडे. हां असते आमच्यात. तुला तिळगुळ देते धर पिलू. गुडात आमच्या फोटो ठेवलाय बघा तिथंच किचनवर सगळा पसारा. थँक्यू. अगं मला खेळायला चालली खेळायला चालली. अगं त्याच आले, दुसरं कोण नाही आलं. आपल्यात जास्त विकून लावं होते म्हणजे व्यवस्थित ते आपण तिळगुळ ठेवायला नाही बाप्पाला. नगरची जुन्नर सेल आणि मग कधीच पहिल्यांदाच मी घराबाहेर निघले. अच्छा बिमरले की ए तुमचं कोणतरी जुन्नरला पाहुणे आमचं माझं सासर आहे दोलवड. ही जुन्नर हा का? नगर आणि जुन्नर आळे फाट्याला आहेत ना बेलला बेलला माझं सासर. हा का? नगर माझं आळे फाट्यामध्ये डुंबरेवाडी. डुंबरी तिकडं पण आहे, ओतूरला पण आहे माझी ओतूर ओतूर सॉरी ओतूर 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 तुला डुंबरीला माझी बहीण दिलेली. हा मग ते माझी मावस सासू आहे तिथली. मावस सासू आहे हा का? डुंबरे आहेत त्यांचं आडनाव. ओतूर मध्ये डुंबरेवाडी. नाही 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 हा वडगाव आनंदला पण आहे मावशी यांची अच्छा सख्खी. हा. जन्म मोसा आला नगरात घ्या पदरात असं पण म्हणतात. आता पुढं म्हणतात आला नगरात घ्या पदरात का? करतात माहितीये का? विठ्ठल रखुमाई मूर्ती ठेवतात गार्डन मध्ये. सीतेचा वसा रामाचा वसा सीतेचा पाठ रामाला आमच्याकडे नाही. आता रडून दाखव. आता रडून दाखव. तू तिच्याकडे राहतोय की माझ्याकडे राहतोय त्या दिवशी पण कसला बसला शांत माझ्याकडे नाही रडत. रडायचं नाही. नाही होय. सोनालीकडे जाऊन आलो. मग गणपतीच्या मंदिरात आलो. तिथे काही बायका भेटल्या. मग व्यवसायाचा कार्यक्रम झाला. मग 2-3 ठिकाणी तिळगुळ दिले आणि मी वसून आल्यानंतर असे दिसत होते. बस की 2 मिनिटं का? बस की 2 मिनिटं 2 मिनिटं तर थांब थांब घ्या आपले घे नाही तिळगुळ द्या गोड गोड बोला असं म्हणायचं. आपल्या मराठी सवय होती आहे की नाही? नाही आहे 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 ते आहे. नाही आहे अजून जेवायला बसायचं. आली तर असं केलं छान छान करून आली. कुठे ठेवलं वर आहे काय? हळदी कुंकू हे काय इथे हे बघितले ठीक आहे. तू ह्याच्या हळदी कुंकू पर्यंत ठेवणार आहेस काय हे? नाही ग उद्या सकाळी काढायचं ना. पण ह्याच्यातलंच ते द्यायचं ना सगळ्यांना. नाही आता कुठे. आता मी हळदी कुंकू कधी करणार आहे काय माहिती. जर आज केलं असतं तर दिलं असतं आणि आज ओसायला गेल्यावर द्यायचं असतं असं. उद्या सकाळी काढायचं. हा उद्या सकाळी काढायचं. मी कधी तू नव्हतीच वाटतं पहिल्या मकर संक्रांतीला.
किती होतीस पहिला मकर संक्रांत सगळ्यात पहिल्या हा आई गेस नव्हती तू. नाही मी तनुच्या वेळेस तिकडे होते बघ. गॅस मला झालं सगळ्यात पहिलं तुझी इथली पहिली का घरातली पहिली असं म्हणते ना. घरातली पहिली हा मग नाही नव्हते मी. तनु होती ना छोटी त्यामुळे आईकडे होते मग तेव्हा. कंटाळलेलं दिसतं कोणाला डोळे बघून डोळे होय अगं सकाळी ती लवकर उठली असणार आहे. 2-3 दिवस आता ते कसं तिकडं पूजा वगैरे होती ना कंटिन्यू चालले इकडं तिकडं तनु तू माझ्याकडे चल रेशमा अशीच. थांब ना तिळगुळ घे ना खाली बोलवत होतं सगळ्या गेल जाऊन आले का तू जाऊन आलीस का मग घे तुला आमच्या ते सांगू नका आमच्याशी भांडू नका. तर तुला देऊ नको आईने दिली खाल्लं. खाली बोलवलंय का नाही पण गेल्या ग कधी वरतीच गेल्या पण. हा तुमच्यात वेगळं असतं का हे तुमच्यात वेगळं घातलंस काय. नाही ग तीळ आणि गुळच आहे तीळ आणि गुळचं. भाजलंच वाटतं ना. हा भाजून घे. चिकी नसते. नाही ते करणार पण नव्हतं ऑन दी स्पॉट रात्री किती लेट 10-11 वाजता ते आणले आणि केले पूजा आज गुळपोळी का पुरणपोळी. गुळपोळ आमच्यात पण गुळपोळी. त्यामुळे ती ते पुरणपोळी केली. नाही असते पुरणपोळी आहे. पुरणपोळी पण असते तिळाची पण पोळी असते. तिळपोळी केली गुळपोळी खूप घाट पडतो. खूप ऑफिस असल्यावर तर विचारच नाही चल येतेस का कुठे बाजूकडे हा येते थँक्यू एक काढ. या 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 किती गोड बोलते ती खरं. अरे तनुला पाठवलं असतं का त्यांच्या बरोबर मला लक्षात नाही आलं. मी बरोबर पाठवलं. भाजी घेऊन घे ग. आमचे घ्या ना आमचे घ्या थांबा. किती वेळ लागला भोसरीवरून किती वाजता निघालो. भोसरीवरून किती वाजता निघालो. निघालो लेट. रात्रीचे 9:30 वाजत आले होते आणि हे घरी तेव्हा आले. मला फार आज वाईट वाटलं की सणासुदीच्या दिवशी नेमकं ज्या दिवशी सण असतो तेव्हा आपल्याला जास्त काम असतं आणि ऑफिसमधून लवकर निघता येत नाही. माझं ठीक आहे मी दिवसभर माझं सगळं आवरून होते त्यामुळे मला थोडं लेट झाला पण यांनाही आज ऑफिसमधून लेट झालं. तिळगुळ नाही खायची तुम्हाला का मी तिळगुळ दिलं तरी तुम्ही माझ्यासोबत भांडणारच आहे हे तर आहेच ठरलेलं. धरा होममेड दिलं तिळगुळ गोड गोड बोला माझे तिळ सांगू नका माझ्यासोबत भांडू नका काय हा धरा पाया पडू काय